ಹಾಯ್ ಹೆಲೋ ವೆಲ್ಕಮ್ ಟು ರಚ್ಚಗೌಡ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ಇವತ್ತು ನಾವು ಹೊರಟಿದ್ದೀವಿ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೆ. ಆ್ಯಂಡ್ ನಮ್ಮದು ಫ್ಲೈಟ್ ಇರೋದು 1:30ಕ್ಕೆ. ಸೊ ಈಗ ನಾವು ಒಂದು ಟರ್ಮಿನಲ್ 2 ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ. ಫೈನಲಿ ನಾವು ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೆ ರೀಚ್ ಆಗಿದ್ದೀವಿ. ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಅಷ್ಟೊಂದು ಜನ ಏನಿಲ್ಲ, ಆರಾಮಾಗಿ ಅಷ್ಟೊಂದು ಏನ್ ರಶ್ ಇಲ್ಲ. ಆರಾಮಾಗಿ ಬಂದು ಆರಾಮಾಗಿ 3 ದಿನದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಈಗಷ್ಟೇ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾಗವಾಸುಕಿ ಟೆಂಪಲ್ಗೆ ಹೊರಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಸನ್ರೈಸ್. ಅಲ್ಲಿ ನಾವು ನಾಗವಾಸುಕಿ ಮಂದಿರ್ಗೆ ರೀಚ್ ಆಗಿದ್ದೀವಿ. ಸಂಪ್ರದಾಯ ನಾಗವಾಸುಕಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಅವರೇ ತಂದು ಹಾಲು ಮತ್ತೆ ಮೊಸರು ಅವರೇ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡೋದು. ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಹೆಂಗ್ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ಜಾಸ್ತಿ ಜನ ಇದ್ದಷ್ಟು ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಓಡಾಡಿ ಸಾಕಾಗುತ್ತೆ. ತುಂಬಾ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಟೈಮ್ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಬೆಳಗ್ಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಬಟ್ ಟೈಮ್ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಜಾಸ್ತಿ ಜನ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂಡ್ ಬಿಸಿಲು ತುಂಬಾ ಆಗ್ತಿದೆ. ಒಂದು ಹನುಮಾನ್ ಟೆಂಪಲ್ಗೋಸ್ಕರ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಡ್ಕೊ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ತುಂಬಾ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಧ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಜನ ಇರ್ತಾರೆ, ಅರ್ಧ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಜನ ಇರಲ್ಲ. ಅರ್ಧ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಜನ ಇರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಸ್ತಿ. ಬಿಸಿಲು ಎಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಿದೆಯೋ ಜನಗಳ ಸಂಖ್ಯೆನೂ ಅಷ್ಟೇ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಿದೆ. ಸಿಕ್ಕಾಪಡೆ ಜನ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತೋರಿಸಿ. एवं यमुना पट्टी पर श्रद्धालुओं का दबाव लगातार बढ़ रहा है। अतः श्रद्धालुओं से अनुरोध है कि शीघ्र स्नान करें और घाटों को खाली कर दें ताकि दूसरे श्रद्धालु भी स्नान कर सके। इन स्थानों पर ड्यूटीरत पुलिस, बीएसपी, अर्धसैनिक बलों के कर्मी ಅಲ್ಲಿ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದ ಮಹಾಕುಂಭದ ಡಿಜಿಟಲ್ ವಿಡಿಯೋ ನೋಡಕ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ. ಬಟ್ ಇದ್ರಲ್ಲೂ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಜನ 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 ಜನ. ನೋ ಅದರ್ ಆಪ್ಷನ್ ಬಟ್ ಹೋಗ್ಬೇಕು. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳ ಹೆಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು, ಹೆಂಗ್ ಹೋಗ್ತಿದೆ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ವಿಡಿಯೋ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಇದರಲ್ಲಿ. ಸೊ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೋಗ್ತಿದೀವಿ.
ನಾಗವಾಸುಕಿ ಟೆಂಪಲ್ ಬರುತ್ತೆ. ನಾವು ಈಗ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಡಿಜಿಟಲ್ ಮಹಾಕುಂಭ ನೋಡೋದಿಕ್ಕೆ. ಇದರಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಮಹಾಕುಂಭ ಹೆಂಗ್ ಪ್ರಾರಂಭ ಆಯ್ತು ಅಂತ. ಇದರಲ್ಲಿ ಮಹಾಕುಂಭ ಹೆಂಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು, ಹೆಂಗೆ ಮಹಾಕುಂಭ ನಡೀತು ಅನ್ನೋದನ್ನ ಬ್ರೀಫ್ ಆಗಿ ಡಿಜಿಟಲ್ ಆಗಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಈಗ ನೋಡೋಣ. सृष्टि के प्रादुर्भाव के साथ ही प्रकाश अंधकार, सत्य असत्य और धर्म अधर्म का शाश्वत संघर्ष भी आरंभ हो गया। ये कथा भी ऐसी ही एक संघर्ष है जिसने एक अपूर्व धर्म परंपरा को जन्म दिया। एक दिन पृथ्वी पर विचरण करते समय महर्षि दुर्वासा को एक दिव्य पुष्पमाला प्राप्त हुई। सुवासित माला को देव योग के जाग वे उसे स्वर्गाधिपति इंद्र के पास ले गए। ऋषि श्राप के प्रभाव से देवताओं का वैभव छीन गया। तीनों लोगों में हाहाकार मच गया। देवों की शक्ति क्षीण होते ही दानवों ने देवलोक पर आक्रमण कर दिया। घोर देव असुर संग्राम के पश्चात स्वर्गलोक दानवों के अधीन हो गया। पतित पराजित देवगण त्राहिमाम करके श्री हरि विष्णु की शरण में पहुंचे। प्रभु, तीनों लोगों पर संकट है, हमें इस श्राप से मुक्ति दिलाइए। देवराज, इस संकट का समाधान सागर मंथन है, परंतु मंथन तभी सफल होगा जब देवता और दानव मिलकर प्रयास करेंगे। ये कैसे संभव होगा नाथ? सृष्टि के कल्याण हेतु इन दो परस्पर शक्तियों को साथ आना ही होगा। हरि आज्ञा से मंथन आरंभ किया गया। मंदराचल पर्वत को बंधाई और नाग वासुकी को देवी बनाकर दानव और देव समुद्र को मथने लगे। मंथन आरंभ होने के कुछ समय बाद ही हर ओर अंधकार छा गया। भीषण ताप से सब झुलसने लगा। हे ईश्वर, ये कैसे रुकता है? ये हलाहल विष था जिसकी भयंकर गंध और ज्वाला से सब नष्ट होने लगा। और तब जीवों की करुण पुकार सुन पशुपति महादेव प्रकट हुए। यदि इस विष को नियंत्रित नहीं किया गया तो प्रलय सुनिश्चित है, परंतु मैं इसके भेदबोध को, इस सृष्टि को छूने नहीं दूंगा। महादेव ने विष को अपने कंठ में धारण कर दिया। इस कारण उनका कंठ नीला हो गया और वे नील कंठ कहलाए। महादेव की कृपा से हलाहल विष की ज्वाला शांत हो गई और तीनों लोगों में संतुलन स्थापित हुआ। मंथन पुनः आरंभ हुआ और एक के बाद एक अमूल्य निधियां प्राप्त होने लगी।
युद्ध होते होते स्वर्ग पर धर्म का राज पुनः स्थापित किया। परंतु इस सारे प्रकरण में एक विशेष बात और हुई। छीना झपटी में अमृत की 4 बूंदें स्वर्गलोक, पाताललोक और पृथ्वी पर आ गई। पृथ्वी पर ये बूंदें प्रयाग, हरिद्वार, उज्जैन और नासिक में गिरी। अमृत से पवित्र हुई धरा तीर्थ बन गई। यही कारण है कि इन स्थानों पर हर 12 वर्षों में कुंभ मेले का आयोजन होता है। समय की अनंत धारा में ये परंपरा अनादिकाल से चली आ रही है। महाकुंभ मेला 2025 में आपका स्वागत है। ಫೈನಲಿ ವಿ ಆರ್ ಅಟ್ ವಾರಣಾಸಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್. ಮಹಾಕುಂಭ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಫುಲ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವಾರಣಾಸಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಫ್ಲೈಟ್ ಇದೆ ಈಗ. ಆ್ಯಂಡ್ ಇಲ್ಲಿಗೆ ನನ್ನ ಕುಂಭಮೇಳ ವ್ಲಾಗ್ ಮುಗೀತು. ಇಷ್ಟ ಆದರೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ.